हिंदी भाषा को लेकर महाराष्ट्र में लागू की गई अनिवार्यता का निर्णय रद्द किए जाने के बाद महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने नागपुर में जोरदार उत्सव मनाया। ये जल्लोष नागपुर के सक्करदरा चौक में ढोल ताशों और पटाखों के साथ धूमधाम से मनाया गया। कार्यकर्ताओं ने हाथों में मनसे के झंडे लेकर जोरदार घोषणाबाजी की और इस निर्णय को मराठी माणसाचा विजय बताया। खास बात ये रही कि मनसे की महिला कार्यकर्ताओं ने फुगड़ी खेलते हुए अपने पारंपरिक अंदाज में उत्सव में सहभाग लिया और मराठी अस्मिता का जोरदार प्रदर्शन किया। इस अवसर पर मनसे नागपूर शहर अध्यक्ष विशाल बडगे ने कहा की हा विजय मराठी माणसाचा आहे आणि हा विजय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाचा फळ आहे। महाराष्ट्रात मराठी भाषेला दडपाण्याचा प्रयत्न चालू होता, पण आता आम्ही दाखवून दिलं की मराठी माणूस गप्प बसत नहीं। मनसे कार्यकर्ताओं ने इस निर्णय का स्वागत करते हुए इसे मराठी भाषा और संस्कृति की जीत बताया। चौक पर उमड़े जनसैलाब ने ये स्पष्ट कर दिया कि मराठी अस्मिता के मुद्दे पर मनसे की पकड़ अब भी मजबूत है। काल पत्रकार परिषद घेऊन जो हिंदी सक्तीचा जी.आर. काढलेला होता तो जी.आर. रद्द केला आणि त्या जी.आर. रद्द केल्यामुळे मराठी माणसाचा विजय झालेला आहे। माननीय राजसाहेब ठाकरे यांचा विजय झालेला आहे, कारण इतक्या दिवशीची भूमिका राजसाहेबांची ती आज पूर्णपणे सत्यात उतरलेली आहे। जो जो त्यांनी इतक्या दिवसापासून लढा दिला होता हिंदी सक्तीच्या विरोधात, तो लढा आज पूर्णपणे आम्ही जिंकलेलो आहे। तमाम महाराष्ट्रातील तमाम जनतेला मराठी लोकांच्या पाठीमागे जे लोक उभे राहिले, मान्य राजसाहेबांच्या पाठीमागे जे लोक उभे राहिले, कलाकार म्हणा, सेलिब्रिटी म्हणा, अजून कोणी साहित्यिक असतील, त्या सर्व जनतेचा आम्ही आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो। सुरूच आहे। आता आम्ही 4 दिवसा पहिले 2 दिवसा पहिले आम्ही 2 जिमचे मालक होते, त्यांना एक चांगली तंबी दिली, कारण त्यांच्या जिम मध्ये आम्हाला कंप्लेंट होती, आमच्याकडे तक्रार होती त्यांची की बा त्या जिम मध्ये मराठी गाणी वाजत नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गाणं वाजत नाही। त्यांना चांगल्या पद्धतीने आम्ही आपल्या भाषेत समजून सांगितलं आणि त्यांनी आमच्याकडून 4 दिवसाचा वेळ सुद्धा घेतलेला आहे की मराठी बोर्ड आम्ही पूर्णपणे इंग्लिश पेक्षा मोठा करू। त्यांना आम्ही थोडा वेळ दिला। कैमरामैन अखिलेश के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।